आज आपण बनवूया अगदी झटपट आणि मस्त मसालेदार मटण। कुकरमध्ये तयार होणारी ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला सुरू करूयात आजच्या आपल्या रेसिपीला। इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यात कांदा, कढीपत्ता, सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला। कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। मटण घालून घ्यायचंय। मटणाला मी आधी हळद मीठ लावून ठेवलं होतं अर्धा तास आधी। पाणी सुकेपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत। हे बघा इथे पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे। आता आपण त्यात वाटण घालून घेणार आहोत। वाटणाच्या रेसिपीसाठी तुम्ही मला DM करा। मी DM मध्ये वाटणाची रेसिपी तुम्हाला सेंड करेल। मसाले घालायचे। घरगुती मसाला, चवीनुसार मीठ, हळद, किचन किंग, लाल तिखट, धने जिरे पूड मिक्स करायचं आहे व्यवस्थित। मसाल्याचं तेल सेपरेट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। मसाल्याचं तेल जे आहे ते सेपरेट झालेलं आहे। आता आपण त्यात मसाल्याचं पाणी आहे ते ऍड करूया। सोबतच मटण शिजण्या इतपत पाणी घालून घेऊया। झाकण लावून त्याच्या आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया। हे बघा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची स्टीम सुद्धा निघालेली आहे आपल्या। आता आपण कुकर जो आहे ओपन करूया। बघू शकता तुम्ही किती मस्त असा रस्सा आपला तयार झालेला आहे। आता आपण कोथिंबीर घालूयात भरपूर आणि सर्व करूयात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी मोहिनी पवार फूड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका।